नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. स्टेम प्राधिकरणाकडून काही खाजगी गृहसंकुलांना परस्पर पाणी दिलं जातं. ही मंडळी नियमितपणे पैसे देखील देत नसताना ठाणे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करताना मात्र स्टेम प्राधिकरण हात आखडता घेतं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेला ताबडतोब पाणी पुरवठा योग्य पद्धतीने सुरू करावा असे निर्देश महापौर श्री नरेश म्हस्के यांनी स्टेम प्राधिकरणाला दिले आहेत. ठाणे शहरातील पाणी पुरवठ्याचा आढावा नुकताच महापौर श्री नरेश म्हस्के यांनी घेतला. महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून 113 MLD पाणी पुरवठा होतो. स्टेम प्राधिकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक हिस्सेदारी देखील मोठी आहे. मात्र असं असताना इतर महानगरपालिकेंना वाढीव पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र ठाणे महानगरपालिकेला वाढीव पाणी पुरवठा का करण्यात येत नाही असा सवाल महापौर श्री नरेश म्हस्के यांनी केला आहे. यावेळेस गृहसंकुलांना पाणी पुरवठा केला जातो हा विषय देखील पुढे आला. संदर्भित प्रस्ताव हे ताबडतोब रद्द करावेत. तसंच गेल्या काही महिन्यांमध्ये 35 वेळा ब्रेकडाऊनमुळे ठाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही. याबाबतचे सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देखील महापौर श्री नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेला 35 MLD पाणी पुरवठा मंजूर झाला असून याबाबतच्या तांत्रिक बाबी पूर्ण करून कारवाई करण्यात यावी असे निर्देश देखील महापौरांनी दिले आहेत. स्टेम प्राधिकरण सर्वात जास्त मोठा वाटा आमचा ठाणे महानगरपालिकेचा आहे. ठाणे महानगरपालिका त्याचे जे पैसे आहेत वारंवार दर महिन्याला कुठलाही खंड न पडता स्टेम प्राधिकरणाला देत असते. परंतु एकंदरीत जी सिस्टम पाहिली तर ठाणे महानगरपालिकेवर कुठेतरी अन्याय झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे या ठिकाणी आज बैठक लावली होती. वारंवार ब्रेकडाऊन होणे आणि ब्रेकडाऊनमुळे पाणी पुरवठा कमी होणे, इतर महानगरपालिकेला जास्त कोटा देणे आणि ठाणे महानगरपालिकेला कोटा कमी देणे अशा प्रकारच्या अडचणी ह्या लक्षात आल्यानंतर आज बैठक लावण्यात आली आणि बैठकीमध्ये स्टेमच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की जर आमचा मोठा वाटा आहे, जर इतर महानगरपालिकेला जर तुम्ही तो न्याय देत असाल तर तोच न्याय आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे. स्वच्छ सर्वेक्षण योजनेअंतर्गत आता ठाणे शहर अधिक चकाचक होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त श्री बिपिन शर्मा यांनी काल या संदर्भात एक आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नळ व्यवस्था, पाणी पुरवठा, तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था तसंच परिसर स्वच्छता, रंगरंगोटी तसंच परिसर सुशोभीकरण आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याचं काम सुरू असून सर्व कामं प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. केंद्र शासनाच्या नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार सर्व कामांचं योग्य नियोजन करण्यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेची नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरता शहरात विविध कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देखील पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण देशभर उमटू लागले आहेत. काँग्रेस पक्षाने देखील आता या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज शहर अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये 12 ब्लॉकमध्ये जन आंदोलन करण्यात आलं. यावेळेस केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने कृषी आणि शेतकऱ्यांच्या विरोधात पारित केलेल्या अन्याय विधेयकांमुळे देशातील शेतकरी संतापले असून दिल्लीमध्ये 1,60,00,000 शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज या आंदोलनाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री सचिन शिंदे आणि शहर अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या 12 ब्लॉकमध्ये या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, खंटाळी चौक,
ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. महाराष्ट्रातील खासदारांना रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी वैयक्तिक वेळ द्यावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. दरवर्षीप्रमाणे रेल्वे प्रशासनाच्या विविध समस्या आणि काही सूचना सुचवण्यासाठी खासदार आणि रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात येते. यंदा ती बैठक रद्द करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल आणि मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक श्री शलभजी गोयल तसंच MRVCचे चेअरमन रवी खुराना आणि खासदार उपस्थित होते. या बैठकीमध्ये खासदारांना रेल्वेने त्यांच्या वैयक्तिक समस्या मांडण्यासाठी वैयक्तिक वेळ द्यावा अशी सूचना खासदारांनी केली आहे. त्याचप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानक हे अत्यंत जुनं रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणची रेल्वेची इमारत जीर्ण झाली आहे. या इमारतीच्या जागी नवीन इमारतीचं निर्माण होणं गरजेचं आहे असं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं. या इमारतीच्या पाडकामासाठीची निविदा मंजूर करण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल असं रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. पूर्व द्रुतगती महामार्गावर गर्डरचं काम करायचं आहे. हे काम डिसेंबरला सुरू होईल अशी माहिती देखील या निमित्ताने खासदार राजन विचारे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सॅटिस 2 साठी रेल्वेच्या मंजुरीची गरज आहे. ही मंजुरी लवकरात लवकर मिळवून द्यावी अशी विनंती खासदार राजन विचारे यांच्या वतीने करण्यात आली. ही मंजुरी लवकर मिळवून देण्यात येईल अशी माहिती देखील यावेळेस रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. त्याचप्रमाणे रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या लाईनचं काम 30 जून 2021पर्यंत पूर्ण करणार अशी माहिती देखील या निमित्ताने रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. याचबरोबर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील 15 डब्यांचे लोकल फेऱ्या, महिला विशेष लोकल फेऱ्या, स्थानकातील सरकते जिने, नवीन तिकीट खिडकी, शौचालय यांची संख्या वाढवण्याची मागणी देखील केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये असलेलं शिवराज्याभिषेकाचं शिल्प हे 25 वर्ष जुनं आहे. त्यामुळे ते अनेक ठिकाणी जीर्ण झालं आहे. त्यामुळे हे शिल्प बदलून या ठिकाणी नव्याने शिल्प बसवण्याची मागणी विविध संघटनांकडून सातत्याने होत होती. आता मेसर्स गार्नेट इंटिरियर्स या कंपनीने हे काम हाती घेतलं आहे. या संदर्भातला क्लेचं एक मॉडेल काल महापौर श्री नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आलं. काही किरकोळ दुरुस्त्या सुचवून हे शिल्प आता 20 मे 2021पर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये विराजमान होणार असल्याची माहिती महापौर श्री नरेश म्हस्के यांनी दिली आहे. संपूर्ण भारतवर्षात एवढं मोठं म्युरल शिवराज्याभिषेकाचं हे पहिलं म्युरल असणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या
आवारामध्ये हे शिवशिल्पाची निर्मिती होते. मे महिन्यापर्यंत हे शिवशिल्पाचं काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. पहिलं मॉडेलचं आज या ठिकाणी सर्व प्रशासकीय अधिकारी, आयुक्त आणि आमचे सर्व पदाधिकारी, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व पक्षीय गटनेते यांच्यासमोर आज हे म्युरल या ठिकाणी दाखवण्यात आलं. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 2612 7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे महानगरपालिकेच्या 1100 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील मेट्रो कामाअंतर्गत हरदासनगर येथे वॉल स्थलांतरित करण्याचं काम तसंच साकेत ब्रिज खालील मुख्य वाहिनीवरील क्रॉस कनेक्शनचा वॉल बदली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणीपुरवठा आणि स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत शहराला होणारा पाणीपुरवठा
शुक्रवार दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते शनिवार दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत शहरातील सिद्धेश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतुपार्क, खोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड, इंदिरानगर, लोकमान्य नगर, गांधीनगर, किसन नगर, श्रीनगर, वागळे एस्टेट, कळव्याचा काही भाग आणि मुंब्राचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.